हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय पालकाची डाळ भाजी किंवा डाळ पालक. चवीला मस्त लागतो, करायला सोपा. यासाठी अर्धी वाटी तूर डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा घेतली मूग डाळ, थोडेसे शेंगदाणे घेतले, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, म्हणजे डाळ बुडून थोडंसं वरील एवढं पाणी घालायचं आहे. पालक आधी धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर बारीक चिरून घ्यायचा आहे. 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. कुकरला आपण 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरची वाफ गेली की मस्त डाळभाजी छानपैकी घोटून घ्यायची आहे. डाळभाजी घोटून झाली की कढईमध्ये आपण तेल गरम करायचे, 2 ते 2.5 चमचे त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की 10-12 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जिरं याचा क्रश घालायचा आहे. तो परतला गेला की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर आणि थोडासा हिंग घालायचा आहे. मसालेसुद्धा व्यवस्थित आपण तेलावर परतून घ्यायचे. हे परतले गेले की त्यामध्ये आपण घालायचं आहे शिजवलेला पालक, चिमूटभर घालायचा आहे आपला गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा गूळ घालायचा आहे, आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजी छान उकळी द्यायची की पालक